तर इथे आम्ही आलो आहोत फायनली. थँक्यू बाबू. तर आम्ही आता तिथे जाणार आहोत, पण आज आम्ही व्हेज खाणार आहोत कारण आज आहे संकष्टी. तर ही आहे मॅगी. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. आज खूप जास्त दिवसानंतर व्लॉग स्टार्ट करते कारण बरेच दिवस मला व्लॉग करायला भेटलं नव्हतं. तर आज ना स्पेशल डे आहे, म्हणजेच आहे आज माझा बर्थडे. तर हॅपी बर्थडे टू मी. सगळ्यांनी मला नक्की विश करा कमेंट करून. तर आज आम्ही चाललो आहोत फिरायला. आम्हाला अजून माहिती नाही आम्ही कुठे चाललो आहे, पण आम्ही चाललो आहोत. आम्ही मस्त छान छान असे रेडी झाले. माझी बहीण पण आले, इथे बघू शकता तुम्ही, खूपच गोड दिसते ती. आणि इथे आमची मिहू बघा. मिहू से हाय. हाय करा. मिहू तुझं असं काय झालं हेअर्सचं? हाय कर. हॅलो गाईज बोला. हॅलो गाईज बोल. ओके, तर व्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा कारण आज व्लॉगमध्ये खूप मजा येणार. आम्ही फिरणार आहोत भरपूर सारं. प्लॅन नाही आहे, सगळं असंच आहे डायरेक्टली. तर मी तुम्हाला सगळं काही दाखवायचा प्रयत्न करेल. तर आता मी निघतोय घरातून. आता वाजलेत 12. स्टे ट्यून विथ अस. तिकडे बघ. बसलं कसं पुढे 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 मंकी हाय. दिसलं? अजून मंकी ते छोटं बेबी होतं. मंकी दिसतंय? मंकी किती ट्रॅफिक झाले पूर्ण रस्त्याला. गाड्या काहीतरी झालंय इकडे प्रॉब्लेम. काम चालू आहे रस्त्याचं, त्याच्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. अशी आम्हाला नाही भेटत आहे. आमची गाडी चालली स्लो स्लो. ह्यांना बघा. तर इथे ह्यांनी मस्त झोपून घेतलंय दोघांनी पण. गप्पा मारत बसलोय. गप्पा चालू आहेत आमच्या. बरोबर. कनकेश्वर. तर आम्ही आता आलो आहोत इकडे कनकेश्वरला, अलिबागला. तर इथे बघा मॅप आहे ना खूप जास्त फिरवतोय. आम्ही ऑलरेडी पोहोचलो आहोत तिथे, पण मॅपने आम्हाला इतकं फिरवलं ना. आम्ही काय केलं, तिकडचे जे गाववाले असतात ना त्यांना, तर आम्ही ना त्यांना विचारत आलो. कारण आहे ना तुम्ही कधी आलात ना तर फाटक लागतं, तिथून लगेच राईट घ्या. आधी पुढे जाऊ नका, मॅप पुढे घेऊन जातो पण तसं जाऊ नका, लगेच राईट घ्या आणि तिथून सरळ सरळ रस्ता आहे. जर नाही समजलं तर मॅपवरती अजिबात विश्वास ठेवू नका. तिकडच्या लोकल लोक असतात ना त्यांना विचारा, ते बरोबर गाईड करतात. आणि मी इथे तुमच्याशी बोलताना इथे बघा हे काय चाललंय, डॉंकीची मारामारी चालली आहे. बघितलेले तर आम्हाला माहिती नाही ऍक्च्युली कुठे वरती जायचं काय. महादेवांचं हे बघा हे महादेवांचं मंदिर आहे आणि असं वाटतंय की हे वरती आहे. आता फायनली इथे आम्ही पोहोचलो आहोत आणि 300 पायऱ्या आहेत इकडे चढायचं. आम्ही चाललोय. तर इथे आम्ही आलो आहोत फायनली आणि आता गाडीतून उतरलोय. 300 पायऱ्या आहेत आणि इथे डॉंकी बघा हे भांडण करतायत, खूप भांडण करतायत. मगाशी पण आम्ही गाडीतून बघितलं. 300 पायऱ्या आता आम्हाला चढायचंय. वाजलेत 2:30. तर इथे अशा स्टेअर्स आहेत आणि भरपूर आपल्याला वरती जायचं आहे. हां, तर इथे बघा लिहिलेलं आहे 650 पायऱ्या आहेत. तुम्ही बघू शकता. 5000 फुटाचं अंतर आहे.
ही प्लेस कधीच कोणत्या व्लॉगमध्ये वगैरे बघितलं नाही कोणत्या यूट्यूब चॅनलवरती. मला असं वाटतं की आम्हीच पहिल्यांदा एक्सप्लोअर करतोय हे. तर इथे बघू शकता मुलांना ना चालायचं आहे. इथे एवढं 600 पायऱ्या आहेत. असे जर हे चालत राहिले ना, इथे आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की 1 तास लागतो जायला. आम्हाला इथे वाजतील डायरेक्ट 6 जर ह्यांच्या पायाने आम्ही चालत गेलो तर. महादेव आहे ना नेहमीच असे करतात, खूप असे लांब जाऊन बसतात, तरसवतात अक्षरशः त्यांची भेट करायला. आणि आता आम्ही चाललोय. हे बघा इथे ते मस्त चाललेत हळूहळू. मुलं ऐकत नाही आहेत ना, उचलून घ्यायला चालायचंय त्यांना, त्याच्यामुळे यांनी असं घेतलंय. तिथून ट्रेन येते. ती बघा ट्रेन दिसेल तुम्हाला. इथे ट्रॅक आहे ट्रेनची. आणि इथे मी अशी चालली आहे बाबांसोबत. इथे बघू शकता तुम्ही, खूप छान आहे हे. पण उंच आहे आणि आता ऊन आहे. आम्ही ॲक्च्युली चुकीच्या वेळेला आलो आहोत, दुपारच्या वेळेला आलो आहोत. हां पण इट्स ओके. असंच काय बोलतात, अचानकमध्ये काहीतरी करायला भेटतंय, त्याच्यामुळे आम्ही पण एक्सप्लोअर करतोय. आणि आम्हाला असं काही वाटत नाही आहे, पण मुलंसोबत आहे म्हणून थोडीशी भीती आहे की कसं पोचू, कसं वरती जाऊ. पण आता आलोय तर जाऊया आणि भेटून येऊया महादेवांना. तर तुम्ही इथे बघू शकता, खूपच मस्त असं वाटतंय वरतून. अजून बरंच वरती जायचं आहे. सगळे चालले हळूहळू. ॲक्च्युली ना आम्ही काय खाल्लं नाही ना, तर त्याच्यामुळे आम्हाला थकायला होतं. आम्ही 50 पण पायऱ्या चढलो नसेल. आणि बघा सगळे लाईनमध्ये बसलोय. हवा खूप मस्त येते पण पण थकायला होतं. फक्त दादा बघा चालले, त्याला घेऊन त्यांच्यात आहे स्टॅमिना. खूप जास्त थकायला झाले पण जायचे, कारण आम्हाला माहिती आहे महादेव अशीच परीक्षा घेतात. आम्ही जाणार आहोत. शिवाजी महाराज बोलते. नाही शिवाजी महाराज नाही, महादेव काय म्हणतात? महादेव नाही, प्रेमानंद महाराज बोलतात. काय म्हणतात? करता करे ना कोई शिव करे सोई. करता करे ना कोई शिव करे सोई. आणि आम्ही थकलोय आता पण चाललोय. मी शोधला हा बोल. आपले शोधला. आणि इथे बघू शकता तुम्ही, इथे बघू शकता समुद्र पण दिसतोय. आणि गेलो वरती जाऊन तिथे बसले. हवा मस्त आहे. आता इथे आम्ही सगळे बसलो आहोत आणि काकडी खातोय. बघा इथे छोटस शॉप आहे, जरा थोडस एनर्जी यायला. आणि लिंबू पाणी म्हणजे बरं वाटलं. आम्हाला 1 तासाच्या वर झालंय. आम्ही चढतोय पण आम्ही काही पोचत नाही. आणि इथे समुद्र बघा. आणि ही जास्त थकतीये, ही सारखी बसते उठत बसत उठत. मग ही थकली की मी पण थकते. 4 पायऱ्याने बसते. म्हणजे बघा किती तिचा स्टॅमिना कमी आहे. आमची मुलं चढली वरती. हाय कर ना व्हिडिओ मध्ये, हाय कर ना. थँक्यू. तर त्यानं मुलाने ज्याने हाय केलं ना त्याने आम्हाला ना काठी दिली, कारण ही ना सारखी पडत होती. आता बघा कशी म्हाताऱ्याबाईसारखी चालली आहे चढत. आणि त्याने हेल्प केली आणि हिला थोडीशी हेल्प झाली. आता आम्ही चालतोय आणि बघा इथे जाऊन बसले. हां बघा बघा म्हातारे माणसं किती लवकर, यंग लोक किती लवकर म्हातारे झालेत. इथे ना या दोघांना छोटीशी पिंड दिसली आणि इथे बघा कसे बसलेत मस्त आणि नमो नमो करतायत. करा करा, छान 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 छान. ए बस पडला. हा मांडी घालून नाही बसायचं. उठा उठा, हळू 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 ये हळू. हा झालं का? संपतंय की नाही आजच्या दिवसात? बस बस बस. अरे बाई काय खरं नाही. बघा कसे बसले. मी नको बघा. बघा कशी चालत येते. आम्ही बसलोय सगळे.
तर तुम्ही आता हिला बघा, ही आहे ना, आता तुम्हाला सांगते अर्धा पाऊण तास झाला ही आमच्या सोबतच आहे. आम्ही जिथे बसतोय ना तिथे ही बसते आणि आम्ही उठलो ना की ही उठते आणि आमच्यासोबत येते. बघा आता ही आमच्यासोबतच चालणार आहे. मी तुम्हाला पुढे पण व्लॉगमध्ये दाखवते. असं आहे का? ठीक आहे, देऊ. तर आता ना पायऱ्या नाही आहेत अजिबात, मस्त अशी वाट आहे आणि ठीक आहे असं पण चालेल, असं चालायला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण स्टेअर्स येतात ना तेव्हा खूप जास्त दम लागतोय, त्याच्यामुळे हे ठीक आहे, थोडं बरं वाटतंय चालायला. लोकांना 1 तास लागला इकडे यायला, पण आम्हाला ऑलमोस्ट 2 तास झालेत. आम्ही वेड्यासारखं चालतोय. आमच्या सोबत जी लोक होती ना ती दर्शन घेऊन रिटर्न पण गेली, तरी आम्ही अजून काही पोचलो नाही आहोत. आणि ही बघा आमच्यासाठी थांबली होती पुढे जाऊन, आणि आता बघा आम्ही दिसलो तर चालतीये. आणि ते तिच्या काकांसोबत येते, काकी चालतीये. मस्त रस्ता आहे, आजूबाजूला झाडं, सावली आहे, शांत वाटते. हा बरोबर. इथे छोटीशी पिंड आहे, पालेश्वर मंदिर म्हणून. आणि हिला बघा बरोबर आल्याने कशी बसली आहे बघा. तर आम्ही जाऊ ना, आमच्यासोबत येईल बरोबर. हे असं मंदिर आहे. हां तिच्याकडेच आहे, ही बघा बसली आहे, पण ही उठणार 100% आणि येणार आमच्यासोबत. हे बघा मी ना इथे चालती आहे आणि ही ना माझ्या मागे आली आहे. मी तुम्हाला दाखवते. ही बघा, ही बघा, ही बघा. तुम्हाला बोली ना ती येणार, ती आली आहे. खूप वेळ बसली होती पण आता आली बघा. आमच्या पुढे चालली आता ती. तिने काय ठरवलंय माहिती नाही, पण ती आमची साथ अजिबात सोडत नाहीये. फायनली गाईज, फायनली 2 तासाच्या नंतर आम्ही पोचलो आहोत. 2 नाही, जास्त कमी बोलते मी, 2.5-3 तास पकडा तुम्ही. 2 वाजता निघालेलो होतो, 5 वाजले. हां हालत खराब झाली आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा फायनली महादेव भेटणार आहेत आता आपल्याला. तुम्ही पण बघून घ्या. आम्ही मस्त अशी मोठी ट्रेकिंग केलेली आहे. अजून पण पुढे आम्हाला चालायचं आहे. आणि आमच्यासोबत मुलं आहेत. मुलं चांगली चालली पण आम्हालाच थकायला झालं. पाणी आहे, हे बघू शकता तुम्ही. मस्त असं कुंड आहे, सुंदरच आहे एकदम. हे बघा व्हिडिओमध्ये हो, इथे बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर असं कुंड आहे इथे. हिस्टॉरिकल प्लेस आहे ही, खूपच छान. हे बघा आम्ही सगळे इथे थांबलो आहोत. खूप शांतता आहे. हे अजून एवढं लोकांना माहिती नाही आहे, त्याच्यामुळे इथे जास्त क्राऊड नाही आहे. फायनली इथे आम्हाला आता कोणतरी एक काकी दिसत आहेत. मे बी इथे राहत असतील त्या, नाहीतर अजिबात माणसं नाही आहेत जास्त. इथे मंदिराचा हा आजूबाजूचा परिसर आहे. वातावरण तर खूप छान आहे, हवा मस्त सुटलेली आहे, झाडं वगैरे. हे शॉप आहे, हे खाण्यापिण्यासाठी वगैरे लोक बसतात इथे. चिप्स वगैरे सगळं आहे इथे. जास्त काही नाही, एवढंच इथे शॉप आहे बस. फायनली आम्हाला मंदिर दिसतंय. देवाने भरपूर अशा परीक्षेनंतर आम्हाला दर्शन घडवलं. ये सक्सेसफुल. आम्हाला अजिबात गॅरंटी नव्हती की आम्ही
माझ्या बहिणीने ना ऑलमोस्ट गिवअप केलं होतं, तिने गिवअपच केलं होतं. तिला मी खूप मोटिवेट केलं की चल चल चल. मला हा एक मुलगा छोटासा काठी घेऊन आला, काठी खाली पाठवली आणि ती आली आहे इथपर्यंत. आम्ही आलो आहोत, सक्सेसफुल झालं आमचं येणं. नाहीतर आम्ही म्हणजे असं वाटत होतं की जाऊया की नको, अर्ध्यातून रिटर्न जाऊया. पण आम्ही आलो आणि खूप सुंदर प्लेस आहे. आम्हाला बरं वाटतं इथे येऊन. मी तुम्हाला दाखवते, ब्लॉग बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत नक्की. मला वाटलं एकच शॉप आहे, पण नाही, इथे शॉप्स आहेत, तुम्ही बघू शकता. आणि इथे सुद्धा तुम्ही जाऊया. सुंदर आहे. खूप सुंदर अशी. जेवण बनतंय. आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं की इकडे जेवण होतं आज दुपारी, पण आता पण दिसणार सपोज संध्याकाळची वेळ झाली आहे. ठीक आहे. फायनली तर असं आहे मंदिर. आपण आता आतमध्ये बोल. ते काय तिथेच काढले. तर असं आहे मंदिराचं. बघा ही मुलं एवढं चढून आलेत तरी पण हे थकले नाही आहेत, अजून पण पळापळी चालू. अलिबाग जवळील मापगाव येथे डोंगरावर बसलेले कनकेश्वर मंदिर हे सुमारे 1000 ते 1200 वर्षे जुने भगवान शिवाला समर्पित प्राचीन व स्वयंभू देवस्थान आहे. निसर्गरम्य टेकडीवर 12 फूट उंचीवर बसलेले हे मंदिर आहे. हे मंदिर त्याच्या स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे, जिथे 650 पायऱ्या चढून जावे लागते. हे मंदिर 11व्या शतकातील असावे असे मानले जाते. दरवर्षी इथे महाशिवरात्रीला खूप मोठा उत्सव असतो. कनकेश्वर मंदिराला ऐतिहासिक महत्त्व असून छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी दर्शनासाठी आल्याची मान्यता आहे. स्थापत्य शैली, हे मंदिर हे हेमाडपंथी शैलीत बांधले गेले असावे आणि मंदिराच्या सभोवताली नैसर्गिक सौंदर्य व दाट जंगल आहे. पावसाळ्यात हे ठिकाण अत्यंत निसर्गरम्य असते आणि भाविकांसाठी हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र मानलं जातं. कनकेश्वर मंदिर हे कोकणातील एक शांत, आध्यात्मिक, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. हे भक्तांना आकर्षित करते. मंदिराच्या परिसरात असलेलं हे ब्रह्मकुंड अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण मानलं जातं. मंदिरात दर्शन घेण्यापूर्वी काही भाविक इथे हातपाय धुतात, स्नान करतात. हे ठिकाण तपश्चर्या आणि ध्यानासाठी योग्य मानलं जातं.
तर आता वाजले 6. आम्ही मुलांसाठी ना बटाटा भजी घेतली आहे कारण इथे 30 अवेलेबल होती आणि इथे वडा प्लेट पण घेतलेला आहे आणि मॅगी पोहे एवढंच अवेलेबल होतं. तर इथे आम्ही खायला सुरुवात केली आहे. आमचं दुपारचं जेवण स्किप झालं होतं, आता आम्ही खातोय. म्हणजे ठीक आहे, थोडंसं मीठ कमी आहे पण ठीक आहे. मॅगी टेस्ट करून सांगू तुम्हाला कशी येते. तर ही आहे मॅगी. तर मी आता टेस्ट करते. खूप जास्त गरम होती पण टेस्टी आहे. तोंडजी भाजली माझी. तुला कसं वाटते? मस्त. कुठे पण जा मॅगी भेटते. सगळे जेवतायत खातायत. आम्ही जरा आता पेट पूजा करतो आणि निघतो इथून. खूपच मस्त व्ह्यू मला भेटलेला आहे. तुम्ही बघू शकता. आम्ही आता उतरतोय आणि खूपच सुंदर असा व्ह्यू आहे. इथे बघू शकता तुम्ही समुद्र आणि सूर्य. मज्जा येते. इथे तुम्हाला दिसेल की नाही पण इथे ना पूर्ण मुंबई दिसतीये. बघू शकता तुम्ही. समुद्र आहे. बरंच लांब आहे पण दिसतं आहे. बघू शकतो. खूपच सुंदर असं नेचर झालेलं आहे आणि आम्ही मस्त उतरतो आहे इथून. छान वाटतंय. गाईज तुम्ही बघू शकता हा बीच आहे. इकडे पूर्ण समुद्र किनारपट्टी आहे आणि आता सूर्यास्ताची वेळ झाली आहे आणि तुम्ही तिकडे बघितलं ना एकदम लांब तिकडे आपली मुंबई दिसते. पण इथे एक मध्ये डोंगर आहे. त्या डोंगराच्या त्या साईडला आपली मुंबई आहे. बघा. ही आहे आपली मुंबई. आणि खूप सुंदर असा एक सनसेट. तर पाहू शकता. हे लोक थकले. एवढं लवकर थकले लोक. तर आता वाजलेत 9. आम्ही पोचलो आहोत पनवेलच्या जवळपास आणि इथे आता आम्ही चाललो आहोत हॉटेलमध्ये. फेमस हॉटेल, पनवेलचं फेमस हॉटेल आहे हे. बऱ्याच लोकांना माहिती आहे. हॉटेल साई कृपा फेमस लपेटा. ते लपेटा फेमस आहे. तर आम्ही आता तिथे जाणार आहोत. पण आज आम्ही व्हेज खाणार आहोत कारण आज आहे संकष्टी. मुलांसाठी खेळायला गाव इथे तुम्ही बघू शकता. मुलांसाठी खेळायला खूप मस्त आहे. ते बघ त्यांची आता बॅटरी लो झाली. हे काही जाणार नाही पण छान आहे. तशू खेळायचं डक्कूवरती हॉर्सवरती बसतो. तो बोलतो जेवण द्या मला अगोदर पहिलं. कसं आहे टेस्ट? चांगलं आहे. कसं आहे टेस्ट? छान आहे. आता इथे आला आहे व्हेज हराभरा कबाब आणि ते आता आम्ही तुम्हाला टेस्ट करून सांगतो. आवाज भरपूर आहे इथे. जास्त आवाज आहे इथे. व्हेज हराभरा कबाब टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसं आहे ते. इथे हे ना खाली मटार सगळे फ्राय केलेले आणि कॅप्सिकम सॅलड म्हणून. कसं आहे हराभरा कबाब? छान आहे. आवडलं? तर इथे आम्ही आता मागवलं आहे पनीर लपेटा
रोटी, पनीर लपेटा, रोटी आणि मशरूम फ्राईड राईस मागवले. विचारते दादांनाच कसं झालंय. कसं आहे? आहे टेस्ट आहे ग्रेव्हीला? ग्रेव्ही कॉमन आहे, बाकीला पनीर टाकले, चांगलं आहे. चांगलं, ठीक आहे, ठीक ठीक आहे. अशी करते. थँक्यू बाबू. तर ना रात्री आम्हाला व्लॉग एंड करायला भेटलं नाही. खूप जास्त थकलो होतो, खूप जास्त लेट झाला होता आणि ना केकसुद्धा आम्ही रात्री कट नाही केला. एवढे सगळे थकले होते खूप जास्त. पण आम्ही 12 वाजता आदल्या रात्री केक कट केला होता, त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे असू देत, चालेल नाही कट केला तरी. आणि मग घरी आलो आणि फ्रेश वगैरे होऊन झोपलो. त्याच्यामुळे मी आता नेक्स्ट डेला व्लॉग एंड करते आहे. खूपच मस्त होता कालचा दिवस. खूप मज्जा आली आम्हाला. आम्ही ट्रॅकिंग एन्जॉय केली, स्पेशली मुलांनी जास्त एन्जॉय केली. आणि आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो ना, आम्ही त्याला डिसअपॉइंट झालो आहोत. आम्हाला नाही आवडलं तिकडचं जेवण अजिबात. पनवेलमध्ये खूप जास्त फेमस आहे ते. मे बी ते चिकन लपेटासाठी फेमस आहे. आम्ही व्हेज खाल्लं होतं म्हणून आमचा एक्सपिरियन्स असा असू शकतो, पण आम्हाला नाही आवडलं आणि आम्ही नेक्स्ट टाईम जायचा विचारसुद्धा तिथे करणार नाही. ठीक ठीक होतं, ओके ओके होतं जेवण. आम्हाला नाही आवडलं. फक्त चिकन क्रिस्पी पनीर क्रिस्पी होतं स्टार्टर्समध्ये, ते आम्हाला ठीक ठीक वाटलं. आणि हराभरा कबाब 2 स्टार्टर्स होते जे आम्हाला ठीक वाटले. बाकी आम्हाला काहीच आवडलंच नाही. त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये पण जास्त दाखवलं नाही आहे ते काय काय आम्ही मागवलं होतं. ते 2 भाज्या मागवल्या होत्या, रोटीज वगैरे होत्या, पुन्हा फ्राईड राईस होतं, दाल खिचडी असं मागवलं होतं बरंच काही, पण नाही आवडलं आम्हाला. चला तर मग इथेच ब्लॉग एंड करूया. मी काल जो केक कट केलेला त्याचा थोडासा शॉर्ट टाकते याच्यामध्ये, तर बघा तुम्ही नक्की. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की नक्की कमेंट करून सांगा मला. आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.